26ची बैठक झाली कॅबिनेटची। त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या योजनेमध्ये जे पात्र शेतकरी असतील त्यांना प्रलंबित जे पीक कर्ज आहे त्यातून दिलासा देण्यात येणार आहे। त्यांनी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त व्हावं आणि शेती व्यवसायासाठी त्यांना पुन्हा सक्षम बनवावा असा त्याचा शासनाचा हेतू आहे। यामध्ये थकबाकीदार जे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे जो कर्जमुक्तीचा आहे, त्याच्यामध्ये 1/4/2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31/3/2025 मध्ये जे काही अल्प मुदत पीक कर्जाचं वाटप झालेलं आहे, म्हणजे ह्या 6 वर्षातलं, त्या 6 वर्षातलं पीक कर्जाचं वाटप त्याच्यानंतरचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ते जे थकीत असेल त्याच्यामध्ये मग त्याचं परतफेड समजा मुद्दल असेल, व्याज असेल किंवा दोन्ही असेल, तर अशी जी अमाऊंट आहे 2 लाखाची, तर त्या 2 लाख मर्यादेपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ ते देणार आहेत। आणि वन टाइम सेटलमेंटमध्ये जर 2 लाखापेक्षा तुमची जास्त रक्कम असेल कर्जाची, तर जी वरची थकीत रक्कम आहे ती त्यांनी भरायची आहे, त्याच्यानंतरच त्याला 2 लाखाचे जी कर्जमुक्तीचा लाभ त्यांना घेता येणार आहे। आता जो दुसरा जो मुद्दा आहे प्रोत्साहनपर लाभाचा, त्याच्यामध्ये 22-23, 23-24 आणि 24-25 ह्या 3 आर्थिक वर्षांची गोष्ट आहे। आणि यापैकी कुठल्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून त्यांनी कर्जाची परतफेड व्यवस्थित केली असेल तर त्याला प्रति शेतकरी 50,000 इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। आता हा जो दुसरा विषय आहे प्रोत्साहनपर लाभाचा, याची अजून नियमावली आलेली नाही। जो आपला पहिला मुद्दा आहे कर्जमुक्तीचा, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे एकूण पात्र शेतकऱ्यांची जी आपल्याकडे यादी प्राप्त होती, ती कर्ज खाती होती, ती शेतकऱ्यांची जवळपास 6,500 इतकी आहे। त्यापैकी शासनाकडून जे पात्र होऊ शकतात अशी 3,708 शेतकऱ्यांची यादी आपल्याला मिळालेली आहेत। आणि ह्यांचं आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे, आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। मग त्या पद्धतीने आपण ह्या सर्व याद्या जिल्ह्यातील सहकारी सेवा संस्था, मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांकडे आपण त्या शाखांमध्ये प्रसिद्ध केले, ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात पण प्रसिद्धीला दिलेले आहेत। तर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल कर्जमुक्तीचा, तर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेणं आवश्यक आहे। आणि आधार प्रमाणीकरणासाठी तसंच ॲग्रिस्टॅक आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे। तर ज्यांचा ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी नाही त्यांनी ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे। तर आपल्याकडं आता हे जे 3,708 आहेत यापैकी काही लोकांचं फार्मर आयडी नाही, तर आम्ही सर्व तहसीलला पण ही लिस्ट दिलेली आहे। इकडे किती साधारण 1500 हां 1500 नाही, फार्मर आयडी वाला 1200 किती कमी झालं त्याचे अजून 700 500 तर जेवढे फार्मर आयडी पेंडिंग आहेत ज्यांचे राहिलेले, तर त्यांना आम्ही काढण्यासाठी प्रोत्साहित करतोय। त्या पद्धतीने तहसीलला पण आम्ही याद्या दिलेल्या आहेत। तहसीलदारांवरती पण ही जबाबदारी सोपवली की जे काही इथे पात्र होऊ शकतात कर्जमुक्तीसाठी, ज्यांचे फार्मर आयडी नाही तर त्यांचे फार्मर आयडी त्यांचे करून घ्यावेत। मागच्या 2-3 दिवसापूर्वी जवळपास 1200चा आकडा होता, तो आता कमी करता आम्ही 700 वरती ती पेंडन्सी आहे। तर जे शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरणासाठी ते याद्यांमध्ये त्यांचं नाव आहे, म्हणजे ते पात्र कर्जमुक्तीला पात्र होऊ शकतात, परंतु फार्मर आयडी नसेल तर त्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा असं आम्ही आवाहन करत आहोत। आणि जे आधार प्रमाणीकरण आहे म्हणजे 3,708 कर्ज खाती जे आहेत, त्यापैकी 2145चं आधार ऑथेंटिकेशन झाले, 1563चं पण राहिलेलं आहे, त्यांना देखील आम्ही आवाहन करतो की त्यांनी करून घ्यायचं आहे। आता ह्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जर काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जिल्ह्याच्या स्तरावरती जिल्हास्तरीय समिती जी माझ्या अध्यक्षतेखाली असेल आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती आम्हाला गठीत करायचं सांगितलेलं आहे। मग आधार ऑथेंटिकेशनच्या बद्दलचे विषय असेल किंवा ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे विषय असेल तर अशा तक्रारी त्यांना त्या समित्यांकडे दाखल करता येतील असं शासनाने आपल्याला स्पष्ट केलेलं आहे।